किती होती? 2 एकर 2 एकर किती झाली? 40 क्विंटल 40 क्विंटल एकरी. एकरला 40 क्विंटल झाली. लई मेहनत घेतली तुम्ही. काय जोडलं? काय मेहनत घेतली म्हणलं असेल? महिन्यात किती बार कट टाकले? 3दा कट टाकले. क्वालिटी मेंटेन ठेवली तुम्ही, चांगली क्वालिटी आहे. काय भावाची अपेक्षा काय लागेल? 15,000. 15,000. भाऊ आता येत झालं तुमचाच आता होईल. भाऊ किती लागते? नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे दिनांक 21 एप्रिल 2026 मंगळवार. आज कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड येथे पाहूयात आज हळदीला काय रेट मिळालेला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, प्लीज तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तुमचा एक लाईक आणि शेअर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यास मदत करते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक नक्की करा आणि तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारत राहा. असेच तुम्हाला डेली मार्केटची व्हिडिओ आपण टाकत जाऊ. तर व्हिडिओला सुरू करूयात. रुपया बोलो गई 3 GB लिखो 13,150 रुपया 13,000 रुपये 3 GB लिखो. जागा आणि आपले दुसरे 2 लाख शेतकरी ह्याचं म्हणा हे विकलं ते भाव शेतकरी दुकानला टाकतात म्हणा. लड्डा जी 14,000 लागला. 14,300 14,300 रुपये. किलो जो छोटा जी का कम भाव सबना आप लगाओ 4 आप लगाओ ऑटो माप लगानो 1000 का माल यहाँ पे मिला बना वापस रोको बा 12,200 रुपये 200 हो पप्पू सेठ 200 12,200 12,200 200 5 300 5 50 55 90 95 405 50 55 90 95 505 50 55 605 50 55 90 795 रुपया 800 रुपया 3 गणपति 12,000 12 100 5 50 55 90 95 205 50 55 90 95 305 50 55 355 60 65 70 75 80 85 90 95 405 50 55 90 95 505 50 तीन गणपति
काहीच काम नाही त्याला महाराजा 5 50 55 90 95 200 5 50 55 90 95 300 5 50 55 90 95 400 5 50 55 90 95 500 5 50 55 90 600 5 12,000 400 5 500 5 600 5 700 5 50 55 800 5 50 55 900 रुपया जीबी बंड्यामध्ये आणि शेंगामध्ये जास्त डिफरन्स नाही. स्मार्ट शेतकरी मराठवाडा 300 12 300 5 400 5 12 405 3 सुरत 12 500 12 500 5 100 5 700 5 800 5 50 55 900 5 50 55 13,000 रुपये 13,000 3 जीबी 12,500 12,500 600 700 5 800 12,800 3 गणपती नाही मी शेती संबंधित बाजारभावाचे हां चेक नांदेड आमचा सध्या वसमतला जायचा प्लॅन चालला आहे. आणि हे आहे का तुमचं चॅनल आहे स्मार्ट शेतकरी मराठा. इंस्टाग्रामला के पाटील नावाने आहे आणि यूट्यूबला स्मार्ट शेतकरी मराठवाडा. हां 13,350. तुम्ही आहे का शेतकरी 14,000 भाव लागला. हा मस्त लागला भाऊ 13,000 शेंगल 14 आहे ना 13,300 हे लिहिलं 14 म्हणून म्हणून बंड्याला काय लागलं 13,060 रुपये. हां हां किती एकर होती हळद एकरभर होती. किती झाली कट्टा किती आहे 20 क्विंटल होते. कट्टा किती आहे 20 क्विंटल 15 15 7 आहे नाही नाही किती पोते आहेत 30 आहे 30 31 आहे 31 आहेत 21 पोते सगळे शेंगाची आणि बंड्याचे 21 आहे. 21 म्हणल्यानं 15 तर नाही होणार 12 13च्या डबे चांगलं आहे. 12,600 क्वालिटी थोडी बारीक क्वालिटी आहे. तुझं काय लागलं 12,100 लागला का तुम्ही आहे का शेतकरी हां कोण्या गावचे हां गोळेगाव उमरीकडलं लोहा गोळेगाव. किती एकर होती 3 एकर किती झाली ठीक आहे. काय सांगतात भावाविषयी बरं आला का भाव भाव बरा म्हणता येईल का हां म्हणजे तुम्हाला अन्य मार्केटपेक्षा हे मार्केट कसं वाटतं हां बिलकुल नाही परवडण्यासारखं तर मुळेच नाही. वर्षभर मेहनत घेऊन सगळ्या गोष्टी करून 1200 पर्यंत येते म्हणजे दुर्दैव आहे. हो हो बघू आता
हा मी शेतीविषयी बाजारभाव किंवा शेतीविषयी माहिती चॅनलवर टाकतो. स्मार्ट शेतकरी मराठवाडा. हां स्मार्ट शेतकरी मराठवाडा. इंस्टा, फेसबुक, यूट्यूब सगळं. हे कोण शेतकरी तुम्ही आहे का? ते नच बंड्याला किती लागलं आहे? 12,800 रुपये. काय लागला का भाऊ? सोडली नाही साहेब. सोडली नाही का? नाही. काय सांगलो? 12,800. 12,800. बंड्याला 12,800 शेंगाला म्हणजे बंड्याला जास्त लागलाय. शेंगाला कमी लावली. सिंगाला कमी. का बरं? आता काय माहिती तेच त्याला क्वालिटी चांगली झाली की? सुटली नाही. सुटली नाही तर काय भाव? शेंगापेक्षा बंड्याला थोडं 200 रुपये जास्तीच लावले. काय सांगताय मार्केट विषयी? मार्केट कॅन्सल केली ना द्यायची आपण. म्हणजे तुमचा सोडायचा प्लॅन नाही? नाही कमी आहे ना? क्वालिटी नंबर आहे काय? किती लागला का काय? 13,850. 13,850. 15 ते सोडू. 13,850. 13,850. थांबा की एक मिनिट फोन करतो म्हणजे लगेच. एखाद्या वेळची गोष्ट वेगळी आहे. 13,850 लवकर. 12,600 बंडा. 1,000 रुपये. 500. 500. 5. 500. 50. 50. 55. 90. 600. 50. 650. 13,650. 55. 60. 60. 70. 75. 80. 85. 90. 95. 705. 10. 15. 20. 25. 900. 900. 13,900. 13,900. 3 श्रीकृष्णा. हे कोणती? 13,900. 13,900. नाही ते मोबाईल गरम झाला होता त्याच्यामुळे झालं. कोणा गावची? शेलगाव. शेलगाव. तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. किती एकर होती? 20 गुंठे होती. किती झाली? 20 गुंठ्यामध्ये 16 गुंठे झाली. काय भाव लागला? 13,900 रुपये शेंगाला आणि 12,800 रुपये बंड्याला बोला. क्वालिटी लो क्वालिटी. 11,500 12,200 5 चल उनके आपकी दुकान है हाँ 500 भाई
ते लो क्वालिटीला काय गेलं 12,500 का एकदम लो क्वालिटी 12,000 रुपये 12,500 जीबी हो ये 12,000 रुपये 12,000 होते की 12,565 रुपये 565 कितना 12,500 कितने कट्टा है वो 25 किती लागला 12,000 काय दिला काका किती लागला 12,500 इनको मैं क्या 100 रुपये कम से क्या ये 5 कमी का टाकण्या चालला 76 किती होती दादा राम राम किती होती 2 एकर किती झाली 40 क्विंटल एकरला 40 क्विंटल झाली लई मेहनत घेतली तुम्ही काय सोडलं काय मेहनत घेतली म्हणलं अशी किती बार कट टाकले तीनदा कट टाकले वा क्वालिटी मेंटेन ठेवली तुम्ही चांगली क्वालिटी आहे काय भावाची अपेक्षा काय लागेल 15,000 पाहू आता येत झालं तुमचाच आता होईल पाहू किती लागते 76 करतो 14,000 14,000 रुपये मेरे अकेले के 100 14,000 100 रुपये शेतकरी 14,100 वाले थोडी हवा आहे 14,100 14,100 रुपये सामने एक बात कोई बात नहीं बारह हजार 500 500 805 5 25 30 50 55 75 80 95 200 13,200 रुपये 14,000 शेंगाला किती लागलाय 14,100 बंड्याला 13,100 13,195
कसं काय भावाचं बरं लागला हां सोडायचं नाही का हो क्वालिटी आहे तुमची चांगली क्वालिटी एक नंबर क्वालिटी झालं का सर झालं नाही का ठीक आहे 2/24 कट्टा 12,000 300 5 500 5 600 12,600 5 50 55 705 5 12,705 अनिल 3 12,200 5 300 5 400 5 500 5 600 5 605 12,305 10 15 20 25 700 5 5 705 10 15 20 50 55 60 65 70 75 75 80 85 800 800 800 12,800 13,200 लिखो हाँ बुलेट 995 छोड़ू का 12,995 टाका तुमच्याकडे कळलं पाहिजे या हिशोबाने कुठले संपूर्ण शेतकऱ्यांना हळद उत्पादक शेतकरी आहेत ना त्यांना सगळ्यांना रेट कळावं म्हणजे नांदेड मार्केट काय चालू आहे असं. मला वाटलं काय नाही असं काय वैयक्तिक काही नाही नाही वैयक्तिक नाही मला काय वाटलं हे आपले न्यूज वगैरे होते. हा, न्यूज नाही. हा, त्याच्या- न्यूज नाही. हा त्याच्याबद्दल आहे का? न्यूज नाही माझं स्वतःचं चॅनल आहे असं का हां लोक पाहतात स्मार्ट शेतकरी मराठवाडा युट्यूबवर युट्यूबवर आहे का काय नावाने स्मार्ट शेतकरी मराठवाडा स्मार्ट शेतकरी मराठवाडा 55 5 50 55 200 5 50 55 300 5 400 5 500 5 3 पुणे 505 मंड्याला काय लागला सर ते 13,150 200 13,200 300 रुपये 300 50 50 50 50 काय झालं काका कोण आहे शेतकरी शेतकरी कोण्या गावचे राम समाधान नाही तो काय लागला भाऊ किती 13,300 13,300 किती वगैरे होती 43 कट्टा काय भावाविषयी काय
काय ना आता काय जे आहे ते समाधान आहे, आता काय करायचं. म्हणजे द्यायचं का सोडायचं द्यायचं आता ना द्यायचं का काय नांदेड मार्केटविषयी काय सांगा मार्केट आता आहे ते हे सगळे आहे बरोबर, आपण काय काही शेतकरी माहीत काल जरा टाईट होतं म्हणायचं आता टाईट असलं तर आपल्या हातचं आहे का, जे आहे ते विकायला हो हो बरोबर तुमची चर्चा काय चालली होती आमच्या मनाने आला 14,000 द्या. हां 14,000 द्या क्वालिटी बरी चालेल छान दिसेल क्वालिटी कारण की याच्यावरून खराब माल काल 14.5 गेली. याच्याहून खराब होते काल 4.5 गेले काल आल्या होत्या का तुम्ही मार्केटला मामा सोडी ती 13 आणि 13.5 म्हणलो की विचार करून सांगा म्हणजे 13,300 म्हणजे 13,300 टाकलाय म्हणाय काय काय म्हणलं आणि 13.5 म्हणलो आता ते म्हणजे नाही म्हणजे समजा तुम्ही सोडली नाही कसं आता बरोबर आहे आपल्याला अडून घेणार तुम्हाला घर नाही आवडती का माल हो हो बरोबर आहे तुम्हाला घरला माल नाही वाटत जनकवाडी आमच्या आरतीला शिवतेज कोणाच्या आरतीला आमच्याच आहे माल कमी काका राम राम कुठले तुम्ही शिराडून हा शिराडून हिराडून कुठं आहे कर्नारकडा कंधारकड हे हळद किती झाली मध्ये हळद बंदी 12 क्विंटल 12 क्विंटल झाली किती एकर 1 एकर होती का हां घेऊ 20 गुंठे 20 गुंठे काय भाव लागलाय भाव लागला 14,000 लागला का मस्त लागला की काय भावाविषयी काही मस्त लागला का 15 यावं वाटते हां हां 15 यावं लागतं 1,000 कमी दिले हां काल जरा टाईट होते म्हणा शेतकरी पोझिशन मध्ये घ्या नाही नाही काही नाही शेतकरी माणसं आपण नाही बरेच शेतकरी म्हणायत काल जरा भाव टाईट होता म्हणाले तर आज जरा कमी झाला म्हणायत ना पाऊस काळा जरा जास्त झाला हां काल आज सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्या भागात तर भोकर सगळं आज सकाळी आमच्या गावात पाणी पडलं आहे आमच्या इकडे बऱ्याच शेतकऱ्याची हळदी भिजल्यात काल आमच्या गावात आमच्या इकडे बऱ्याच जणी हां काल अचानक पाऊस आला ना काल 2 दिवस झाला सारखा पाऊस आहे परवाच्या दिवशी पण आमच्या इकडे हो हो ठीक आहे. तुमचं कोणतं गाव म्हणलं शिराडोन का तुम्ही आणले हळद दोघांचे आहे का तुमच्या काय भाव लागला तुम्हाला 14,000 14,000 लागला बंड्याला 13,000 13,000 रुपये बंड्याला तुमच्या बंड्याला का 13च का ओके ओके ठीक आहे औषध सोडायला काय बाबांच्या उराला की शेतकरी काय उरून आलं कुकरवाला 200 रुपये कुकर घ्याले भाडंवालं 50 रुपये कट्टा घ्याले काय उराले काहीच नाही हिशोब बाया तर एकरी 15,000 काढायला 18,000 15,000 रुपये काढायला एकर नुसतं काढायला लागेल काढायला शेतकऱ्यांना उभं हलवायचंच काम आहे डोक्यात असं हातात धरून राम राम काका कोण्या गावचे कोल्हे बोरगाव लोहा तालुका होय किती आणली होती हळद 30 क्विंटल किती एकर होती 1 एकर 2 एकर 2 एकर होती काय भाव लागला 13,800 बरं लागला का हो हां शेतकरी म्हणजे बरेच समाधान नाहीत काल हां हां तुम्हाला बरा लागला वाटाली हां बरा लागला वाटाली नाही मी मार्केट रेटचे व्हिडिओ टाकतो हो हो शेतकऱ्यांना हा शेतकऱ्याची समाधानी करणारा दिवस आहे व्यापारी करू शकणार हो बरोबर अहो काय फवारणी त्याला खत सोडणं समजेच खाणारे संध्याकाळी चुकड्याचं भिजिनं देव भेव चिचुकिड्या इथं काय एका घंट्यात मला खाऊन चले हो शेतकरी म्हणाले तसे चुकवायचे आणि कटी 3 किलो ती कट्टी तर सोडण्यामध्ये मलाही म्हणजे आलं समजा शेतकऱ्याचा वाली काय आता देवच हो हो देवच वाली आहे शेतकऱ्याला कष्ट किती आहेत कष्टाला फळच नाही बंड्याला काय लागला 12,700 12,800 शेंगाला 13,700 1000 रुपये डिफरन्स आहे 100 ठीक नाही हो आजवर भाव होता ना आताच कसं कमी झालं हां. शेतकऱ्याचे माल आले हां की भाव कमी हां शेतकऱ्याजवळ सरलं की वाढाले म्हणजे ते आवक- stock लावलेला ते काढाले आता आवक बी भरपूर आहे ना हा आवक भरपूर आहे हां आवक भरपूर आहे शेतकऱ्याची मजबुरी आहे न्यावा लागतो माल मार्केटला विकावंच लागतो
औषध खत ते आलेले पैसे हो हो देतो दुकानदार कृषी सेवा केंद्रवाले ताणून आहेत. खरं सांगायचं तर कृषी सेवा केंद्रवाले शेतकऱ्यांना खरंच झोपणार आहेत. कारण संकटाच्या काळी एक नाही कृषी सेवा केंद्रवालाच त्यांचा देव माणूस होतो. ते उधारी द्याले आता उधारी देतात उधारी पण काही आता हां त्याला भरून द्यावं लागतात. हा देवात लागतात त्यांचे ते देवात लागतात. तसं काढायला बाया भेटणार टाइमला 15,000 रुपये एकर चाललंय आमच्या इकडे तर. 15,000 नाही आमच्या इकडे 22,000 रुपये एकर. 22,000 रुपये. 22,000 तुम्ही कोण्या गावचे? बोले गोरगाव. बोले बोरगाव. तुम्हीच काम करा शेतामध्ये शकून काम करून ज्यानं स्वतः शेतकरी आहे ते काम करीन हो हो त्यालाच काहीतरी खायला भेटेल नाही तर बाकी हो घरच्या माणसाचं ज्यांचं पाठबळ आहे त्यांचा. बाहेर मजुरी करायची की नाही बाबा घरचंच करावं. हा पैसे बाहेर जावं लागले त्याला द्यावं लागेल. नगदी पैसे भेटणार. काही शेतकरी बसलं तर आम्हीच पैसे लोकांचे घेतले. गॅस तेल खाद्यतेल कोणते क्रूड ऑइल 75% दुसऱ्या देशावर आपला जातो. मात्र आपल्याला सगळं आपला देश सगळ्यात जास्त डिपेंड दुसऱ्या देशावरच आहे. असं आहे. हां मग काय आपल्याला मेक इन इंडिया नुसतं नावालाच आहे आपलं. मेरा भारत महान, मेरा भारत महान विश्वगुरु आहे आपण. विश्वगुरु. हां. आणि सगळ्याला सगळ्याच पुरवठा करायला ना. हो सगळ्याला पुरवठा करायला. आपलं काय त्याचा माल आला की म्हणतात किती घ्यायचा? कृषी प्रधान देश आहे आपलं. नाही मी काय म्हणतो त्याचा माल आलेला हां बेभाव घ्यायचा आणि आपला भाव कमी द्यायचा त्याला. हां त्याचा ब्रँड असतो ना. ब्रँड Brand असतो. बाहेर देशातला आहे ना. हां बाहेर देशातला म्हणजे ब्रँड आहे. ब्रँड येते आपल्या किती नंबर येते आपली जवळची राहते हो. पण ती वस्तूची किंमत नसती. नाही. तसं या भारतामध्ये कसं आहे आपल्या देशातल्या मालाची किंमत नाही बाहेरल्या देशाची किती बोगस माल येऊ द्या. आता बघा की आता हे हळदी आहे. हा. हे हळद आहे. हा. हे शेतकऱ्याकडून प्युअर माल आहे. प्युअर माल ठीक आहे. याचा मॅन्युफॅक्चरर शेतकरी आहे. शेतकरी. हां हेच पॅकेटमध्ये येऊन द्या ते ब्रँडचे झाले. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच बाजारभाव डेली मार्केटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.